गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? सो माझी यूट्यूबची फर्स्ट व्हिडिओ आहे आणि आज मी जात आहे नाशिकला. माझ्यासोबत माझ्या 2 फ्रेंड वैभवी आणि श्वेता माझ्यासोबत आहेत आणि निमित्त आहे आशूचं लग्न. सो तुम्ही आमच्या या प्रवासात कायम सोबत राहा. सो त्यानंतर आम्ही भेटतो ठाणे स्टेशनला आणि ही आहे श्वेता आणि ही आहे वैभवी. सो आम्ही खूप एक्साइट आहोत कारण आम्ही प्रवास करणार आहोत वंदे भारतने. सो चला हो, ज्याची आपण वाट बघत होतो ती वंदे भारत आली आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. ज्यांनी आतून ट्रेन पाहिली नाही आहे तुम्ही पाहू शकता की किती छान अरेंजमेंट केली आहे आणि विंडोमधून इतका सुंदर नजारा दिसत आहे, मन मोहून टाकणारी ऑसम. त्यानंतर आम्हाला दिली गेली चहा आणि बिस्किट, पण चहा तशी ओकेच होती. आम्ही ट्रेनमध्ये फुल टाईमपास करतो आहे. वैभवी माझ्या हाताला नेलपेंट लावते आणि तिचं असं म्हणणं आहे की तिने ती नेलपेंट चांगली लावली नाही आहे. सो तुम्ही सांगा की ती नेलपेंट तुम्हाला कशी वाटते आहे. टाईमपास करता करता नाश्ता आला. नाश्त्यामध्ये आहे उपमा, भाजी, पुरी, दही आणि एक छोटा केक होता, पण नाश्ता खूप छान होता. निघायची वेळ झाली. गप्पा टप्पा मारून 3 तास कसे गेले आम्हालाच समजलं नाही आणि आम्ही पोचलो आहे नाशिकला. सो आमचा हा प्रवास खूपच सुखदायी आणि आरामदायी होता. वंदे भारतला आता बाय बाय करायची वेळ आली आहे, पण तुम्हीसुद्धा एकदा वंदे भारतने जाऊन बघाच. सो आम्ही स्टेशनमधून बाहेर पडलो आहे आणि आता आम्ही ऑटो पकडतो आहे आणि आता ऑटो पकडून आम्ही नाशिक रोड स्टँडला जाणार आहोत. तिथे पद्मलक्ष्मी नावाचं हॉटेल आहे, ते आम्ही बुक करणार आहोत. तो आम्ही आता आलो आहोत हॉटेलला पद्मलक्ष्मीला आणि रूम खूप स्वच्छ वाटतं आहे आणि इथला रेंट आहे 1400 रुपये आमच्या तिघींमध्ये. सो ओके आहे आणि ब्रेकफास्ट आणि डिनरसुद्धा इन्क्लूड आहे, पण त्याचे चार्जेस वेगळे आहेत. तुम्ही बघू शकता की किती छान आणि स्वच्छ रूम आहे. आम्ही नॉन AC घेतला होता. सो हा आहे वॉशरूम. त्यानंतर हा छानपैकी मिरर दिला आहे, कपाट दिलं आहे कपडे ठेवण्यासाठी आणि हा मोठा बेड आहे, TV आहे आणि या पद्मलक्ष्मीच्या समोरच बस स्टँडसुद्धा आहे. सो आमचा पुढचा प्लॅन ठरला आहे त्र्यंबकेश्वरला जाण्याचा आणि इथे गाड्या 10-10 मिनिटांनी आहेत. सो लेट्स गो. सो आत्ता आम्ही निघालो त्र्यंबकेश्वरला जायला आणि इथून नाशिक रोडवरून त्र्यंबकेश्वर जवळजवळ 1.5 तासाच्या अंतरावर आहे. आत्ता आम्ही उतरलो त्र्यंबकेश्वरला आणि इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे आणि तुम्ही वातावरण बघू शकता, खूपच हवेशीर आहे. क्लायमेट खूप छान आहे इथला. आणि चालता चालता त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर आलो. खूप मोठा लाईन होता, अफाट गर्दी होती, तुम्ही पाहू शकताच. हे अन्नपूर्णा देवी मंदिर आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर उभारलं गेलं आहे. खूप शांतता आहे इथे. हुरहुर मनाची जणू ओढ सिंचाची, पाहून डोंगर तो मन मोहून जाई. या कवितेचं जे मिनिंग आहे ते आमच्या बाबतीत घडलं. खरंच हा निसर्गमय वातावरण, रिमझिम पाऊस, थंडगार वारा खरंच मन मोहून टाकणारा होता आणि आपल्या कोकणात जी फिलिंग येते ती इथे मला वाटली. आपल्या धावपळीच्या लाईफमधून थोडं बाहेर येऊन रिलॅक्स होणंसुद्धा गरजेचं आहे, कारण नेचर आपल्याला पॉझिटिव्हिटी देतं, आपलं माइंड रिलॅक्स करतं आणि सोबत आपल्या मैत्रिणी असतील तर अजूनच खूप छान, कारण त्यांच्यासोबत
खूप भारी फिलिंग असते, खूप मज्जा असते, तुम्ही समजू शकताच. आता आम्ही रूमवर रिटर्न आलो आहे. मस्तपैकी एक मूवी लागला आहे तो पाहतो आहे. आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच. बाय बाय.